तुमच्यावर आरोप असा होतो की तुम्ही कुठेतरी सरकारचा आवाज बनून तुमची लढाई लढताय। मी तर आता सरकारच्या विरोधामध्ये जी.आर. फाडून टाकलाय आणि मी आता सरकारला हे चुकीचा जी.आर. आहे असं म्हणतोय। मग बाय डिफॉल्ट याची जबाबदारी एक नंबर माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे जाते। एवढा सुमार दर्जाचा जी.आर. ज्या जी.आर.ची प्रस्तावना 2 पानाची आहे आणि हा जी.आर. त्यांनी जो शासन निर्णय घेतलाय त्याला प्रस्तावना कॉन्ट्राडिक्ट आहे, प्रस्तावना बेकायदा आहे। मराठा समाजाचं जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुलभता निर्माण व्हावी असं म्हणूच शकत नाही शासन की ज्या मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण ओबीसी मधलं इन्क्लुजन वेगवेगळ्या न्यायिक संस्थांनी नाकारले। साधी गोष्ट आहे। कोर्टामध्ये या जी.आर.ची काय व्हॅल्यू आहे हे मला चांगली माहिती आहे, पण दुर्दैव असं आहे की या जी.आर. अन्वये ओबीसी मध्ये जे कुणबीकरणातून जे घुसणार आहे त्याचा हा बूस्टर डोस आहे। कोर्टात जाईल, चॅलेंज होईल, रद्द होईल, कंटिन्यू होईल, तो भाग न्यायव्यवस्थेचा आहे। पण आत्ता सध्या या जी.आर.च्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल हे मी महाराष्ट्राला तुमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मी महाराष्ट्राला जाहीरपणे सांगतो। हा जी.आर. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ओबीसीचं रिझर्वेशन संपवेल। पण मला सांगा, तुमच्या देखील बैठका होत आहेत, या बैठकांमध्ये आता काय फलित त्याचं आलेलं आहे आणि तुम्ही कोर्टामध्ये कसं याला चॅलेंज करणार? कोर्टामध्ये चॅलेंज करणारी आमची एक टीम आहे। ॲडव्होकेट मंगेश ससाने आहेत, मृणाल ढोले पाटील आहेत, भुजबळ साहेबांची पण त्या ह्याच्यामध्ये मुख्य भूमिका आहे। न्यायालयीन लढाई लढली जाईल। आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत। ज्या शासनाला झुंडीची भाषा कळते, ज्या शासनाला आपल्या पक्षाचं काही नुकसान होईल का हे कळतं, ज्या शासनानं ज्या विरोधकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर ओबीसीच्या आरक्षणाबाबत, सामाजिक न्याय हक्काबाबत जर राजकारण होत असेल तर आम्ही सुद्धा राजकारण केलं पाहिजे। हे महामानव काशीरामांची भूमिका घेऊन आम्हाला उतरावं लागेल।